चला दर्पण न्यूज। हुपरीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालकाला अज्ञात वाहनाची धडक, तात्काळ कारवाईची मागणी। हुपरी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक रामचंद्र खांडेकर यांना शुक्रवारी संध्याकाळी फिरायला गेले असताना अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीनं कोल्हापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले। या घटनेची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हुपरी पोलीस स्टेशन इथं पोलीस निरीक्षक चौखंडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे, माजी अध्यक्ष अप्पासाहेब देसाई, उपाध्यक्ष गणपतराव ढोनुशे, सचिव नानासाहेब भोसले, संचालक मोहनराव वांगडे यांच्यासह संघातील सर्व संचालक उपस्थित होते। तसेच माजी नगरसेवक रफिक मुल्ला मनोज खांडेकर यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला। दरम्यान बावडेकर पोलीस साहेब यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना बँक फसवणूक प्रकाराबाबत माहिती देत सतर्क राहण्याचं आवाहन केले। त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली। या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.